नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 30 लाखांचा धनादेश सुपूर्द. चिचघर वेताळवाडी येथील नागरिकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. श्री काळकाई देवी मंदिरात स्वयंसिद्धी प्रस्तुत दिवाळी पहाटचं आयोजन. जिल्ह्यात अखेर 1,25,579 आनंदाचा शिधा वितरित. सविस्तर वृत्त. महाड औद्योगिक वसाहतीतील ब्ल्यूजेट कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यास प्रारंभ झाला आहे. महाड तालुक्यातील चोचिंदे येथील आदित्य मोरे या मृत कामगाराच्या वारसांना कंपनी प्रशासनातर्फे 30 लाखाचा पहिला धनादेश सुपूर्द करण्यात आला. ब्ल्यूजेट कंपनीमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत 11 कामगारांचा मृत्यू झाला होता. यावेळी मृतांच्या वारसांना कंपनी प्रशासनाने 30 लाखाची मदत आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख आणि विम्याची अतिरिक्त रक्कम अशी आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं होतं. आगीत होरपळलेल्या 11 कामगारांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांची जनुकीय तपासणी केली जात आहे. त्यानुसार आदित्य मोरे याची ओळख पटवण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. प्रशासनाच्या वतीने 30 लाखाचा पहिला धनादेश मृत आदित्य मोरे याच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, फॅक्टरी इन्स्पेक्टर केंद्रे, तहसीलदार महेश शितोळे, डीवायएसपी शंकर काळे, महाडचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आदी उपस्थित होते. आमदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत चिचघर वेताळवाडी येथील नागरिकांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. आमदार योगेशदादा कदम यांनी केलेल्या विकास कामावर प्रभावित होत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करत असल्याचं यावेळी सदर कार्यकर्त्यांनी सांगितलं. आमदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक विकासासाठी सदैव तत्परता दाखवण्याची तयारी यावेळी प्रवेशकर्त्यांनी दिली. यावेळी प्रकाश रामचंद्र कदम, समीर सावंत, मधुसूदन कदम, गुड्डू कदम, अनंत सुर्वे, अनिल शिंदे, रमेश शिंदे, अविनाश गोळे, अमोल गोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेश सोहळ्याला आमदार योगेशदादा कदम, अण्णा कदम यांच्यासह जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, चिचघर विभाग प्रमुख सचिन कदम आणि युवासेना उपतालुका प्रमुख स्वप्नील सुर्वे हे उपस्थित होते. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं कारण एकच की विकास कामाच्या काम केलेल्याच्या दादाच्या कामावर भरोसा ठेवून आज आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला. त्यामुळं आम्ही आज जो पक्षाला आज 17 वर्ष आम्ही मनसेचं काम करत होतो, पण ग्रामीण भागामध्ये त्यांनी केव्हा आजपर्यंत कुठल्याच गोष्टीत त्यांनी विचार केलेला नाही आणि कुठल्या ग्रामस्थाला जवळ घेऊन कधी विश्वासात घेऊन कुठलं काम झालं नाही. तेव्हा विकासाचं काम जे असतं विकास होतो तरच माणसं प्रत्येकाच्या प्रत्येक पाठीवर असतात, मागे असतात. विकास जर नसेल तर तुमच्या मागे कोण नसतो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, सुवर्णमय गीतांचा सण. दीपावलीच्या पहाटे म्हणजे 12 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता श्री काळकाई देवी मंदिरात स्वरसिद्धी प्रस्तुत सौ सिद्धी सचिन वानखेडे यांच्या सुमधुर गीतांचा दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर पासून आनंदाचा शिधा वितरणास सुरुवात झाली. 1,25,579 इतका शिधा जिन्नस संचाचं वितरण झालं आहे. म्हणजेच जवळपास 50% वितरण पूर्ण झालंय. अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यात दीपावली निमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्यात येत आहे. यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणा डाळ, रवा, मैदा, पोहे प्रत्येकी अर्धा किलो हे 6 जिन्नस 100 रुपयाच्या एका संचात समाविष्ट आहेत. प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजना पात्र शिधापत्रिका धारकांना हा संच रास्त धान्य दुकानात मिळत आहे. जिल्ह्यातील 2,53,144 कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी प्राप्त झाला आहे. अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारक आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी वेळेत शिधा
संच उपलब्ध करून देण्याच्या आणि सुट्टीच्या दिवशी देखील गोदाम चालू ठेवण्याबाबतच्या सूचना सर्व तालुकांना दिलेल्या आहेत। खेड येथील दानिष्ठा फाउंडेशनच्या अध्यक्षा दानिष्ठा नाडकर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी रस्त्यावर उन्हातान्हात उभं राहून विविध वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आणि फेरीवाल्यांना नाश्ता आणि फळाचं वाटप केलं। गरीब परिस्थितीत असलेले हे लोक पोट भरण्यासाठी ऊन पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता आपला व्यवसाय करतात। सणासुदीच्या दिवसातच त्यांचा चांगला धंदा होतो। रोज मिळणाऱ्या पैशांवर त्यांची रोजी रोटी असते। त्यांच्या या परिस्थितीची जाणीव ठेवून गरजूंना नेहमीच मदत करणाऱ्या दानिष्ठा नाडकर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना नाश्ता आणि फळांचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। खेड येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचा 33वा वर्धापन दिन आज 11 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला। याचं औचित्य साधून श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संचालक अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष मिलिंद निवलेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन, बिपिनदादा पाटणी, सुरेश खेडेकर, निनाद तटकरी, संजीव कोकाटे, राजन देसाई, विनोद पाटणे, उमेश संसारे, सुवर्णा बुटाला, मानसी घटे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेला आज 33 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 33 वर्षाच्या कालखंडात शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेने रत्नागिरी जिल्ह्यात कार्यक्षेत्र असल्यामुळे 6 शाखा ओपन केलेल्या आहेत आणि 7वं प्रधान कार्यालय खेडमध्ये चालू आहे। आज 7 शाखांतून सर्व ग्राहकांना विनम्र आपुलकीची विश्वसनीय सेवा देण्याचं आम्ही काम करत आहोत आणि आज 65 कोटीच्या ठेवी जमा केलेल्या असून आमचे 33 कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि आज आमचा वर्धापन दिन हे 33वा आहे। त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा संकल्प करतो। मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले। जिव्हाळा बाल संगोपन केंद्र पुणे तसेच खेड, बडोदे, सुरत शहरातून रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं। निराधार गरजूंना दिवाळीचा फराळ वाटण्यात आला। या प्रसंगी मराठा क्रांती स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मंगेश चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्ता गोंडसे, मातोश्री सामाजिक संघटना अध्यक्ष गणेश पाडुले, बाल संगोपन केंद्र प्रमुख श्री आणि सौ विकास पाडोळे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश घाडगे, खेड तालुक्यातील उपक्रम राबवण्यात राज्य सरचिटणीस संजयराव जाधव, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष विजयराव येरुणकर, तालुका अध्यक्ष विवेक कदम, लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, सचिव सुदेश चिकणे, डॉक्टर विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सध्या तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे की तासभर लागणारं काम आता चुटकीसारखी होतंय। अनेक कंपन्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानानं मानवी कामगारांची गरज संपवली आहे, पण या तंत्रज्ञानासह येणाऱ्या धोक्यांकडेही तितकंच लक्ष देण्याची गरज असते। अन्यथा काय होऊ शकतं हे दक्षिण कोरियामधील एका घटनेतून समोर आले। जिवंत माणूस आणि फळांनी भरलेला बॉक्स यांच्यात गैरसमज झालेल्या इंडस्ट्रियल रोबोटनं कामगाराला चिरडून टाकलं। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।